तर संतोष जगदाळे यांच्या मुलीनं पवारांना धक्कादायक असा घटनाक्रम सांगितला। दहशतवाद्यांनी डोळ्यात गोळ्या घातल्या असं आसावरी जगदाळे यांनी म्हटलं। दहशतवाद्यांनी लहान मुलांना सुद्धा मारलं, आसावरी यांनी म्हटलंय। शरद पवारांनी जगदाळे कुटुंबियांची भेट घेतली। आसावरी जगदाळेंनी पवारांना घटनाक्रम सांगितला। डोळ्यात गोळ्या मारल्या, त्याने थेट गोळ्या घातल्या, काही विचारलं देखील नाही। ते मास्क लावून आले होते। शेर आला म्हणून पळून गेले। तिकडे कुणीच नव्हतं। अधिकारी किंवा सुरक्षा रक्षक असणं गरजेचं होतं। उपचारासाठी दिरंगाई झाली। तिकडचं टुरिझम बंद करा, कायमचा बंदोबस्त करा। त्यांना तशाच गोळ्या घाला। लहान लहान मुलांनाही मारलं। आम्ही चिखलात पडलो। ते 5 जण होते, त्यांनी मास्क घातलं होतं। मला माझ्या वडिलांचा चेहरा देखील बघायला मिळाला नाही। आमच्याकडे आले, त्यांनी माझ्या वडिलांना उठवलं। ते डायरेक्ट बोले, चौधरी तू उठ आणि बाहेर आ। आणि तो असं घाबरवत होता त्यांना की तू मुसलमान है क्या, तू अजान पढ़ के बता असं। तर मग माझे वडील बोले की आप जो बोलो मैं करता हूँ, बट आप मारो मत। हम लोगों ने तुम्हारी औरतों को और बच्चों को नहीं मारा है, पर तुम लोगों की सरकार ये बोलती है। म्हणून त्यांनी माझ्या वडिलांना 3 बुलेट्स फायर केला। एक डोक्यात मारली, एक कानापासून गेली आणि एक छातीच्या साईडला लागली आणि ते डायरेक्ट पडले खाली। की माझ्या समोर जे काका आहेत ते झोपलेत। काफिर आहे असं म्हणून त्यांना पण त्यांनी गोळी घातली। ती मागणं त्यांच्या डोळ्यातनं बाहेर पडली, त्यांचा डोळा फुटला।